नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुमच्याकडे जर वाटाण्याची डाळ असेल तर हा पदार्थ एकदम टेस्टी होतो. तर एकदा नक्की बनवून बघा वाटाण्याच्या डाळीचा हा पदार्थ. तर यासाठी मी इथं 1/3 कप वाटाण्याची डाळ घेतलेली आहे. एकदम स्वच्छ फटकून घेतलेली आहे. आता पाण्यामध्ये धुवून घ्यायची. आता ही डाळ ह्या कुकरमध्ये टाकून घ्यायची. तर एकदम स्वच्छ अशी कुकरमध्ये डाळ धुवून टाकलेली आहे. आणि बिस्लरीचं पाणी 1 ग्लासभर टाकायचे. थोडंसं कमी टाकायचं 1 ग्लासला. आणि इथं तेल टाकायचं 1 चमचाभर. चिमूटभर हळद टाकायची. आता या कुकरला झाकण लावून ठेवायचे आणि मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्या मापाने मी 1 माप घेतलेलं आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचे, चिमूटभर हळद टाकायची. तर 3 ते 4 जणांसाठी मी इथं 2.5 वाट्या पीठ घेतलेलं आहे. आणि एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे, जास्त पातळ पीठ मळायचं नाही. हा पदार्थ सर्वांच्याच घरी बनत असतो, पण मी वाटाण्याच्या डाळीचा बनवत आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. इथं भिजलेली चिंच घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर 1 टोमॅटो घेतलेला आहे, कट करून घ्यायचा आहे. तर मी याच्यातला अर्धा वापरणार आहे, कारण चिंच असल्यामुळं अर्धा टोमॅटो वापरायचा आहे. आता इथं सर्व साहित्य घेतलेलं आहे. काय प्लेटमध्ये जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा गूळ घेतला आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. आता इथं डाळ एका बाजूला ठेवून द्यायची आणि नंतर कढई ठेवायची आहे गॅसवर. फोडणीसाठी 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचे. अर्धा चमचा मोहरी टाकायची. अर्धा चमचा जिरे टाकायचे. आता याच्यातच कढीपत्ता आणि मिरची पण तळून घ्यायची. आता लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि एकदम छान असं तळून घ्यायचे. टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. आता मी इथं गूळ टाकलेला आहे. आता इथं अर्धा चमचा मीठ टाकायचे. चिमूटभर हळद टाकायची. आता चिंचेचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीनं चिंच बाजूला काढून टाकून घ्यायचे. 1 ते 2 ग्लास मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. धने पावडर टाकलेलं आहे थोडंसं आणि थोडंसं जिरे पावडर टाकायचे. आता झाकण ठेवायचे, पाण्याला उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत इकडं मी पीठ असं तेल लावून थोडंसं एकजीव करून घेणार आहे. पाणी लावायचं नाही. तर असे 2-3 उंडे करायचे मोठे मोठे. 2-2 चपात्याचा 1 उंडा आहे. तर असं जाडसर असं लाटून घ्यायची पोळी आणि याचे काप करून घ्यायचे. तर लहान साईजमध्ये थोडेसे काप करून घ्यायचे, जास्त मोठे पण करायचे नाहीत. तर आता हे सुट्टे करून घ्यायचे हातावर आणि उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचे. अशाच पद्धतीने मी सर्व वरणफळं तयार करून घेणार आहे. एका चपातीचं टाकल्याबरोबर लगेच गॅस थोडासा मध्यम करायचा आहे, झाकण ठेवायचे आणि चमच्याने हलवून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या चपातीचं हे असे काप करून टाकायचे आणि झाकण ठेवायचे. अशाच पद्धतीने मी सर्व
चपात्याचं तयार करून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. थोडासा गॅस बारीक आहे, बंद केलेला नाही. आणि झाकण ठेवायचे. आता इकडे डाळ छान शिजलेली आहे, बघू शकता. तर वाटाण्याची डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे. तर यामध्ये मीठ किंवा हळद मी टाकणार नाही, कारण या फोडणीमध्येच टाकलेलं आहे सर्व. आता ही वरणफळं या कुकरमध्ये टाकून घ्यायची आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचे. आता झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची. आता फक्त एक शिट्टी द्यायची, जास्त पण शिट्ट्या होऊ द्यायच्या नाहीत. आणि आता गॅस बंद केलेला आहे. इकडे मी आता उडदाचा पापड भाजणार आहे. तर या वरणफळासोबत एकदम छान असा चवदार लागतो. आता इथं पापड भाजून तयार झालेला आहे आणि वरणफळ पण एकदम छान असे तयार झालेले आहेत. तर एकदा चमच्याने असं हलवून घ्यायचे आणि प्लेटमध्ये वाढून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असे वरणफळ तयार झालेले आहेत. आणि इथे मी लोणचं आणि पापड ठेवलेला आहे आणि वरून थोडंसं तूप टाकायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.